वहिनी साहेब, माझं ऐका. अहो, तुम्ही इथे थांबून काही होणार नाही. मला असं वाटतंय तुम्ही आता मुंबईतच असायला हवं. वाकणीस काका, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगते. यांना माझ्या बरोबर घेतल्याशिवाय मी इथून कुठेही हलणार नाही. कारण बैठका आणि मीटिंग या तिकडेच होणार आहेत. फक्त जमल्यास दिल्लीपर्यंत जा. हायकमांड समोर आपली कैफियत मांडा. राज्यातलं घाणेरडं राजकारण त्यांच्या कानावर घाला. ते माझं ऐकतील का नाही ऐकणार? ऐकावंच लागेल. राज्यातल्या एका मोठ्या नेत्याच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय. खाली तुला काय वाटतं, सरकार आपल्या मागणीचा कधीपर्यंत विचार करेल? आता आपण त्यांना व्हिडिओ टेप पाठवून जवळजवळ 12 तास झाले. तेव्हा सगळ्या टीव्ही चॅनल्सनी 10 वेळा दाखवली असेल ती. अरे पण त्याचा काय फायदा झाला? सरकारने अजून आपल्या मागणीची दखल सुद्धा घेतलेली नाहीये. याचंच आश्चर्य वाटतंय मला. अरे एवढा मोठा नेता, पण सरकारला साधी दखल पण नाही त्याची. मला मला सतत असं वाटतंय की आपण चुकीच्या माणसाला पकडून आणलंय. आणि तसं असेल तर आपल्याला अख्खा खेळ पुन्हा नव्याने मांडावा लागेल. मग मांडू की बे, आपल्याला कसली घाई आहे? नरसिंहला आपण माझ्या बाबांना सोडवून आणण्यासाठी पकडून आणलंय ना? मला माहितीये, पण फक्त शिवाप्पाची सुटका हाच हेतू नाहीये आपला. मला ती दहशत परत निर्माण करायची. चला, पूर्वी एखाद्याला किडनॅप केला ना की सरकारची झोप उडायची. तशी भीती परत निर्माण झाली पाहिजे. मी आतापर्यंत तुमच्याशी जे काही वाद घातले असतील ते विसरून जा, पण यांना सोडवून आणा. मिसेस किल्लेदार, हम कोई सुपर हीरो नहीं है कि यू गए और यू आए. मुझे आपसे पूरी हमदर्दी है. मला तुमची सहानुभूती नकोय, मला माझं कुंकू हवंय. मिसेस किल्लेदार, आप अपना सिंदूर दूसरों से क्यों मांग रही हैं? आप खुद भी बहुत कुछ कर सकती हैं. हॅलो. हॅलो, नमस्कार साहेब, मी बोलतोय. मी म्हणजे परशुराम किल्लेदार. तुम्ही कसं काय फोन केलात? नाही, आणि हे बघा, काय कामाचं असेल ते लवकर बोला, मला मीटिंगला जायचंय. नाही, ते बरोबर आहे. म्हणजे मला माहिती आहे तुम्ही लई बिझी माणूस आहे. ते फार वेळ घेणार नाही. ते जरा विचारायचं होतं. म्हणजे नरसिंह किल्लेदार आहेत की नाही, माझा मोठा भाऊ, त्याच्या अपहरणाच्या संदर्भामध्ये काही कळलं काय होतं मला? हे बघा, नरसिंह किल्लेदारांच्या सुटके संदर्भात बोलत असाल ना, तर मी यात तुम्हाला काही मदत करू शकणार नाही. अहो साहेब, असं काय करताय? आता तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे मदत करणार? तुमच्या एका शब्दावर महाराष्ट्राचा डाव इकडचा तिकडे होतोय. इकडचा डाव तिकडे करणं एवढं सोपं नाहीये परशुशेठ. हे बघा, मी तुमची काही मदत करू शकणार नाही. जो काय निर्णय घ्यायचा आहे ते मुख्यमंत्री साहेब घेतील. काय झालं वाकणीस काका? कोणावर रागवला तेवढे? हलगर्जीपणाचा कळस झालाय. त्या गृहमंत्र्याच्या पियाला फोन करतोय, उचलतच नाहीये. दुसऱ्या फोनवर फोन केला की उचलताय. याचा एकच अर्थ होतो ना, ते टाळतायत आपल्याला. पण का? साहेबांनी एकेकाळी पोचलंय या लोकांना, त्याची परतफेड अशी करतात होय? वाकणीस काका, आता मला बाकी काही माहिती नाही. या सगळ्यामध्ये मलाच काहीतरी करावं लागणार.